श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुझ्या मनातील एक गुपित उघड करण्यासाठी आलो आहे. तू अनेक दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहत आहेस. कदाचित ती एखादी इच्छा असेल, एखादं नातं असेल, एखादी नोकरी, व्यवसाय किंवा घरातील सुख असेल. पण मी पाहतो आहे की त्या इच्छेपेक्षा तुला जास्त त्रास देत आहे ती अनिश्चितता. तुला माहित नाही पुढे काय होणार आहे, म्हणून तू घाबरला आहेस. पण बाळा, लक्षात ठेव, जेव्हा रस्ता पूर्ण दिसत नाही तेव्हाच विश्वासाची खरी परीक्षा सुरू होते. आज मी तुला एक वेगळी गोष्ट सांगतो. तुझ्या आयुष्यात काही लोक आले होते. काहींना तुला साथ दिली तर काहींनी तुला फसवलं. काहींनी तुझ्यावर विश्वास ठेवला तर काहींनी तुला कमी लेखलं. पण तुला माहित आहे का, त्या सर्व लोकांना मीच तुझ्या आयुष्यात पाठवलं होतं. कारण प्रत्येक व्यक्ती एक धडा घेऊन येते. ज्यांनी त्याला प्रेम दिलं त्यांनी तुला आनंद शिकवला. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांनी तुला सामर्थ्य शिकवलं. आणि ज्यांनी तुला सोडलं त्यांनी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. म्हणून आता भूतकाळाकडे रागाने पाहू नकोस. तो संपला आहे. आता नवीन दार उघडण्याची वेळ आली आहे. बाळा, मी तुला एक संकेत देतो. जे काम तू मनापासून करायला घाबरत आहेस त्याच दिशेत तुझ्यासाठी एक नवीन संधी लपलेली आहे. तू स्वतःला वारंवार थांबवतो आहेस. योग्य वेळ नाही, लोक काय म्हणतील, जर अपयश आलं तर, हे विचार सोड. कारण भीती कधीच योग्य वेळ येऊ देत नाही. धाडस करणाऱ्यांनाच नवीन वाट पाहते. आणखी एक गोष्ट ऐक, पुढील काही दिवसात तुला एखादी छोटी आनंदाची बातमी मिळू शकते. ती फार मोठी वाटणार नाही, पण ती एका मोठ्या बदलाची सुरुवात असेल. म्हणून प्रत्येक छोट्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नकोस. कधी कधी मोठे आशीर्वाद अगदी छोट्या रूपात येतात. आज मी तुला संपत्तीपेक्षा एक मोठं वरदान देतो, ते म्हणजे मनशांती. कारण मन शांत असेल तर योग्य निर्णय घेतले जातात. मन शांत असेल तर अडचणीही लहान वाटतात. पण मन शांत असेल तर मार्ग स्वतः तयार होतो. आणि म्हणून आजपासून चिंता कमी कर आणि प्रयत्न वाढव. प्रार्थना कर, पण अडचणीही लहान वाटतात. म्हणून त्याचबरोबर कृतीही करत राहावी लागते. आणि विश्वास ठेव, पण स्वतःवरही ठेव. कारण बाळा, मी तुझ्या सोबत आहे, पण चालायचं तुलाच आहे. आणि लक्षात ठेव, तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू व्हायचा आहे. म्हणून हसत राहा, पुढे जात राहा आणि माझं नाव घेत राहा. योग्य वेळ जवळजवळ येत आहे.